आता पाहुयात विस्तृत बातमीपत्र। नववर्षाच्या स्वागतालाच कॉलेज कॉर्नर परिसरातील NS लॉ कॉलेजच्या दारात पूर्ववैमनस्यातून विष्णू सतीश वडर वय 23 राहणार वडर कॉलनी याचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आला। खुनानंतर दोघे संशयित पसार झाले। अवघ्या 2 तासात विश्रामबाग पोलिसांनी संशयित आर्यन हेमंत पाटील वय 23 राहणार रत्नदीप हाऊसिंग सोसायटी कुपवाड याला साथीदारासह ताब्यात घेतले। 1.5 वर्षापूर्वी आर्यनवर ज्या चौकात हल्ला झाला होता त्याच चौकात विष्णूवर वार करून हल्ल्याचा बदला घेतल्याचा प्रकार घडला। संशयित आर्यन पाटील आणि मृत विष्णू वडर यांच्यात 1.5 वर्षापूर्वी रागाने बघण्यावरून वाद झाला होता। आर्यन पाटील हा तेव्हा छायाचित्रकार म्हणून काम करत होता। रागाने का बघितलास म्हणून त्याच्यावर NS लॉ कॉलेजच्या दारात असलेल्या चौकात 1 जुलै 2024 रोजी चाकून हल्ला करण्यात आला होता। याबाबत मृत विष्णू वडर, पृथ्वीराज कलगुटगी आणि मंथन नामक तरुणाविरुद्ध तेव्हा गुन्हा दाखल झाला होता। 1.5 वर्षापूर्वी झालेल्या हल्ल्याचा आर्यन पाटील याला राग होता। लॉ कॉलेजच्या बाहेर रॉयल टॉवर समोरील चौकात काही टोळक्यांचा अड्डा बनला होता। तेथे विष्णू वडर साथीदारांबरोबर थांबत होता। गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर अद्यापही वर्दळ होती। विश्रामबागचा पोलीस कर्मचारी फेरफटका मारून गेला होता। तेवढ्यात पूर्वीच्या वादातून विष्णू याच्यावर आर्यन आणि त्याच्या साथीदारानं चाकूसारख्या धारदार शस्त्रानं हल्ला चढवला। डोक्यात, पोटावर आणि मांडीवर वार झाल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन पडला। भर दिवसा हा हल्ल्याचा थरार पाहून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यात घबराट पसरली। चौकातील दुकानदारांनी पटापट शटर खाली ओढले। हल्लेखोर पसार झाल्यानंतर नागरिकांनी जखमी विष्णू याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। हल्ल्यानंतर उपअधीक्षक संदीप भागवत, विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे आदींनी भेट दिली। तात्काळ पोलिसांची पथकं रवाना झाली। विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या 2 तासात दोघा संशयितांना ताब्यात घेतले। प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे, परंतु अन्य काही कारण आहे का याचा तपास सुरू आहे। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये एका इसमास चाकूने वार करून जखमी करून काही इसम पळून गेलेले आहेत अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने सदर घटनास्थळी आलो। घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमी कोण आहे तर विष्णू सतीश वडर नावाचा व्यक्ती जो आहे तो जखमी होता। त्या जखमी इसमास सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी नागरिकांनी घेऊन गेलेले होते। सदर जखमी इसम हा मयत झालेला आहे। त्याला वार करणारे इसम जे 2 संशयित आहेत त्यांना 2 तासाच्या आत तात्काळ आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास करीत आहोत। हा पूर्ववैमनस्यातून झालेला दिसून येतोय प्रथमदर्शनी। याबाबत अधिक तपास सुरू आहे।